नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या रीडिंगचा विषय आपण डिवाइनलाच विचारायचे. स्पिरिट्सना विचारूया आपण की काय कुठल्या विषयावरती आज रीडिंग करायचं आहे. त्यासाठी मी हा डेक प्रिपेअर केला आहे. आपण प्रत्येक पेजवरती विषय लिहिलेले आहेत, सब्जेक्ट्स. सो आज आपल्याला स्पिरिट्स गाईड्स करतील रीडिंगसाठी. इट्स डिवाइन टायमिंग फॉर यू टू हिअर दिस मेसेज. हा आपला सब्जेक्ट असणार आहे. सो हा टायमिंग डिवाइनने ठरवलेला आहे तुम्हाला मेसेज देण्यासाठी. सो काय मेसेज आहे तो आपण पाहूया. सर्वप्रथम काय थीम आहे ते पाहू आपण. त्यासाठी मी या डेकमधून 2 कार्ड्स ड्रॉ करते. फर्स्ट आहे सी फ्रॉम द हायर पर्स्पेक्टिव्ह. Look at things from different angles. Fly higher and see new possibilities. एक आहे कार्ड. दुसरं कार्ड आहे Embrace the energy of peace. Let go of the need. Let go of the need to defend yourself and prepare to offer peace. You are safe. प्रत्येक वेळी आपण झगडत असतो ना, आपलं मत मांडत असतो, आपल्या स्वतःला एक डिफेंड करत असतो, आपली बाजू मांडण्यासाठी आपला पुढाकार असतो प्रत्येक वेळी. तो कुठेतरी आपण आता त्यामध्ये एनर्जी आपली खर्च करायची नाही आहे. आपल्याला आयुष्यामध्ये आता पीस हवा आहे. सो तुम्ही ते पीस मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करण्याची काही गरज नाही आहे इतरांपुढे. तुम्ही एक स्वतःशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तुमच्या मनाशी तुम्ही प्रामाणिक असता. तुमची जी काही कृत्य आहेत, जी काही कर्म आहेत, जे काही तुम्ही रोज करताय, जसे व्यवहारात तुम्ही वागताय, ते लॉजिकल आहे ना, ते एक रॅशनल आहे ना, तेवढा फक्त विचार करा. आणि प्रत्येक वेळी तुमची बाजू स्पष्ट करण्यासाठी किंवा स्वतःला डिफेंड करण्याची काही गरज नाही. अगदी कटघऱ्यात असल्यासारखं. सो तो हा एक मेसेज आहे. आणि डिवाइनचा अगदी तुम्हाला गायडन्स आहे की तुम्ही सेफ आहात. कुठल्याही परिस्थितीत तुमच्या कुठल्याही गोष्टीला धक्का लागणार नाही याची डिवाइन काळजी घेणार आहे. सी फ्रॉम द हायर पर्स्पेक्टिव्ह. त्यामुळे हा प्रत्येक वेळी जो आपण हा जनरल इतरांसारखं वागत राहतो ना, तसं न वागता एक स्वतःला जरा एका उंचीवरती नेऊन ठेवा. तुम्ही एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरा जीवन जगताना. आयुष्याला वेगळ्या अँगलमधून बघण्याचा प्रयत्न करा. फ्लाय हायर अँड सी न्यू पॉसिबिलिटीज. कदाचित त्यातून एक वर इथे जिथे तुमची एनर्जी खर्च होणार नाही आहे, तर कदाचित एक तुमचा एक स्तर वाढेल आणि तुम्हाला नवीन पॉसिबिलिटीज ओपन होतील. तुमची ही एनर्जी या अशा छोट्या छोट्या कारणांसाठी, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी जिथे कुठे खर्च होते ना, ती होणार नाही आहे. सो हा एक गायडन्स आहे तुम्हाला. अजून पाहू आपण. मेडिटेट अँड कंटेम्प्लेट. न्यू मून इन पायसिस. एक्सपेक्ट पॉवरफुल चेंज. न्यू मून इन इक्लिप्स. सो ही 2 कार्ड्स आहेत. यातून काय सांगायचं आहे डिवाइनला की ही अशी एनर्जी तुमची खर्च करण्यापेक्षा, स्वतःला प्रत्येक वेळी प्रूव्ह करण्यापेक्षा किंवा आपलं मत प्रत्येक वेळी पटवून देण्या, आपल्या ॲक्शन्स कशा चांगल्या आहेत हे इतरांना पटवून देण्यापेक्षा, इतरांना सॅटिस्फाय न करता आपल्या मनाचा विचार करा. कुठेतरी एक
इंट्रोवर्ट व्हा, मेडिटेट व्हा आणि कंटेम्प्लेट, म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःच्या मनाचा, तुमच्या स्वतःचा विचार करा तुम्ही, असं कुठेतरी एक इथे म्हणणं आहे. एक्सपेक्ट पॉवरफुल चेंज, कारण तुमच्या आयुष्यामध्ये आता एक खूप मोठा बदल घडणार आहे, काहीतरी नवीन येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, ऑर्डिनरी गोष्टीमध्ये अडकून पडण्यापेक्षा तुम्ही जो काही वेळ आहे, जो काही पिरियड हा तुम्हाला हातात मिळतो आहे, जोपर्यंत ते चेंजेस तुमच्या आयुष्यात येत नाही आहेत, तोपर्यंत जो काही वेळ तुम्हाला हातात मिळतो आहे, तर त्यामध्ये तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. मेडिटेट अँड कंटेम्प्लेट असं हे कार्ड तुम्हाला सांगते. आर्कएंजल मायकल यांचा मेसेज आहे तुम्हाला. युअर लव्ड वन्स आर सेफ. लेट गो ऑफ युअर फिअर अँड वरी फॉर युअर लव्ड वन्स. आय एम लुकिंग आफ्टर देम. आणि ही जीवनाची आव्हानं पेलताना तुम्हाला कुठेतरी एक स्वतःच्या जवळच्या माणसांची काळजी असेल किंवा त्यांचं कसं होईल हे लाईफ फेस करताना, कुठे त्यांच्या एक आत्मसन्मानाला काही धक्का लागणार नाही ना किंवा काय, तर त्याची तुम्ही काळजी करू नका. त्याची काळजी डिवाईन करेल. एंजल्स त्यांना देखील प्रोटेक्ट करतात. एंजल्स असं तुम्हाला प्रोटेक्शन देणार आहेत. त्यांनी जसं सांगितलं की यू आर सेफ, तसेच ते तुमच्या जवळच्या लोकांनाही प्रोटेक्शन देणार आहेत. हार्ट चक्रा विथ ग्रोथ हे कार्ड आहे. परफेक्शन. रूट चक्रा विथ परफेक्शन. आणि सोलर प्लेक्सिस चक्रा विथ सर्व्हिस. तुम्हाला आता करायचं आहे ते फक्त हेच की आपल्याला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन तुम्हाला तुमच्या लाईफकडे बघायचं आहे. तुम्हाला फक्त ग्रोथचा विचार करायचा आहे. तुमची कशी सर्वांग बाजूने तुमची ग्रोथ कशी होईल, एक सर्वांगाने तुमची ग्रोथ कशी होईल, तुमच्या कामामध्ये कसं परफेक्शन येईल. कारण एकदा तुम्ही जे करताय त्याची क्वालिटी सुधारली, तुम्ही जी सर्व्हिस देत आहे, तुम्ही जे काम करताय त्याची क्वालिटी सुधारणं, ती सर्व्हिस प्रॉपर करणं, यामध्ये कुठेतरी तुमची ग्रोथ आहे असं काहीच दिसतंय. सो त्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणणं, त्यामध्ये परफेक्शन आणणं, याकडे आता तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. अजून काही कार्ड्स ड्रॉ करूया आपण. नॉलेज. सडन इलनेस. अनफिनिश्ड. हे सडन इलनेसचं कार्ड आहे ना, हे कुठेतरी हिलिंग आहे. म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण त्रस्त होत असतो लाईफ जगताना, छोट्या छोट्या गोष्टीने आपलं मन दुखावत असतं, आपले इमोशन्स हर्ट होत असतात, तिथे कुठेतरी हिलिंग मिळण्याची गरज आहे. आणि त्यासाठी एक तुम्हाला स्वतःचं विजडम वापरायला हवं. तसंच कुठेतरी ह्या प्रोग्रेसमध्ये तुम्हाला स्वतःचं नॉलेज देखील वाढवत जायचं आहे. तुमची बरीच कामं आहेत जी अनफिनिश्ड आहेत. तुम्हाला तुमच्यावरती बऱ्याच गोष्टी करायच्या, अजून तुमचं चित्र कंप्लीट नाही आहे.
जे काही तुम्ही स्वप्न बघताय, जे काही तुमचं एम असेल, उद्दिष्ट असेल तुमच्या लाईफ जगण्यामध्ये, ते चित्र अजून अपुरं आहे. सो ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर नॉलेजची गरज आहे, किंवा एक एक ही ग्रोथ आणायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरवरती पूर्ण कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज आहे. तुम्ही काय सर्व्हिस करताय, सर्व्हिस काय देत आहे, तुमच्या एक एम काय आहे तुमच्या एक कार्याचं, त्यावरती तुम्हाला लक्ष द्यायला हवं. सर्व प्रकारची ग्रोथ कशी होईल हे पाहायला हवं. नॉलेज आपलं बिल्ड करायला हवं. आणि कुठेतरी म्हणून जेव्हा या सर्व गोष्टीतून हर्ट होतं असं तर त्याला हिलिंगसुद्धा देणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही विजडम वापरायला हवं. सो हा एक मेसेज आहे तुम्हाला. काही टॅरो कार्ड्स पाहूया. टॅरो कार्ड्स म्हणून काही इनक्रीज. कंडिशनिंग, स्क्रिझोफेनिया, स्ट्रेस, टू ऑफ स्वोर्ड्स. हे कंडिशनिंगचं कार्ड आहे. टू ऑफ स्वोर्ड्स आणि हे 7 ऑफ वॉन्ड. आयसोलेशन, 3 ऑफ स्वोर्ड्स. ॲडव्हेंचर आणि ट्रान्सफॉर्मेशन. बॉटम ऑफ द डेक, गोइंग विदिन द फ्लो. टॅरो कार्ड्सवरून असं दिसतंय की काय होतं की कंडिशनिंगचं कार्ड सांगतं की आपल्याला एक लाईफ जगताना ना एक आपल्या बिलीफ सिस्टम असतात. लहानपणापासून आपल्याला एक समाज, जसं लहान मुलं एक मातीचा गोळा असतो, समाज घडवत असतो. आईवडिलांचे संस्कार होतात, फॅमिलीचे संस्कार होतात, पुढे जाऊन समाजाचे संस्कार होतात. सो तशा प्रकारे त्या मातीच्या गोळ्याला आकार येतो. एक आपली संगत असते. सो हे कंडिशनिंग आहे ना, हे लहानपणापासून आपल्यावर होतं आणि त्यावरती आपल्या बिलीफ सिस्टीम्स बनत असतात. त्याप्रमाणे आपल्या ॲक्शन्स होतात. बिलीफ सिस्टीम्स हा रूट चक्र आहे आपला. सो तिथे कुठेतरी तुम्हाला परफेक्शन आणण्याची गरज आहे बिलीफ सिस्टीममध्ये. हे तुमचं कंडिशनिंग आहे. त्यामुळे काय होतं, एक प्रॉपर आपण प्रत्येक बाबतीमध्ये एक गोष्टी एक ठराविक चौकटीत राहून करत असतो की समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील किंवा काय. सो त्या कंडिशनिंगमधून आपल्याला बाहेर येणं आता गरजेचं आहे. एक थोडं करेज लागेल त्यासाठी. ते करेज त्यासाठी तुम्ही एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घ्या तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा. सो कुठेतरी याच्या अगदीच वरतीच आहे कार्ड पर्स्पेक्टिव्हचा. त्या कंडिशनिंगमधून तुम्हाला बाहेर येणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे काय झालेलं आहे, ही इनडिसिजनची परिस्थिती आहे. तुमची परिस्थिती ही या प्रकारची झालेली आहे, ना इकडचे ना तिकडचे. आणि कधी तुम्ही ह्या निराशेच्या गर्तेत जाल हे सांगू शकत नाही. हे स्क्रिझोफेनियाचे कार्ड सांगते. हे 2 ऑफ स्वोर्ड्स आहे. स्वोर्ड्स हे आपल्या विचारावरती कार्य करतात. सो तिथे जे इनडिसिजनचा जो पिरियड तुमचा तयार झालेला आहे तर आणि ही जी स्ट्रेस लेवल वाढली आहे, स्वतःला कुठेतरी प्रूव्ह करायचं, स्वतःला सगळ्या गोष्टींना फाईट करत राहायचं, सगळे जे अपोजिशन्स आहेत आपल्या लाईफमध्ये असतात त्यांना फाईट करत राहायचं. हे 7 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड सांगतं की आपलं एक स्थैर्य टिकवण्यासाठी, आपल्या स्वतःला टिकवण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी या फाईट करत राहतो प्रत्येक वेळी. म्हणून हे तुम्हाला कार्ड आहे की आता स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज नाही कोणाच्या पुढे. तुम्ही परमेश्वरापुढे स्वतःला, परमेश्वर बघतोच आहे तुम्हाला, तो तुम्हाला सांगतो की तुम्ही सेफ आहात म्हणून. सो तिथे इतरांपुढे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज नाही इथे. आणि त्यामुळे ही तुमची ही स्ट्रेस लेवल जी आहे ती कदाचित वाढू शकते. किंवा तुमच्या लाईफमध्ये जो काही स्ट्रेस असेल, काही चिंता असेल, काळजी असेल ती त्यामुळे असते. कारण ती जी आपली कंडिशनिंग असते ही एक प्रोसिजर आपण फॉलो करतो, ही प्रोसेस फॉलो करतो आपण जीवन जगताना.
ते कुठेतरी हे जे पॅटर्न आहे ना लाईफचं, हे आपल्याला कुठेतरी आता बदलण्याची गरज आहे. 3 ऑफ सोर्सचं कार्ड काय सांगतं? 3 ऑफ सोर्सचं कार्ड हे सांगतं की कुठेतरी या प्रोसेसमध्ये आपण दुखावले जातो, आपण एकटे पडतो. एकटेपणाची एक काही वेळा एकटेपणा हा लादला जातो आपल्यावरती. हे 3 ऑफ सोर्स सांगतं. मन कुठेतरी तुमचं दुखावतं ह्या सगळ्या गोष्टी करताना, स्वतःला प्रूव्ह करताना किंवा स्वतः ह्या सगळे अपोजिशन्स फेलताना. सो आता तुम्हाला या कंडिशनिंगमधून, या पॅटर्नमधून बाहेर पडायचं आहे. आणि ते एक ॲडव्हेंचरच आहे एक प्रकारे. ते असं सरळपणे होणारी गोष्ट नाही आहे. कुठलीही जी अशी स्टेबल गोष्ट असते, स्टेबल स्ट्रक्चर असतं, त्याला तडा देऊन आपल्याला जेव्हा बाहेर पडायचं असतं ना, जो वर्षानुवर्ष चालत आलेलं असेल त्याला तडा देऊन बाहेर पडायचं, ते कुठेतरी एक ॲडव्हेंचरच असतं. ॲडव्हेंचरप्रमाणेच त्या गोष्टी कराव्या लागतात फेस केल्यासारखं. पण आणि त्यानंतर मात्र तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणजे तुम्ही आरपार बदलून जाता. एक तुमचा नवीन आयुष्य तुम्हाला प्राप्त होतं, एक नवीन लाईफ तुम्हाला प्राप्त होतं. सो तुम्हाला जर त्यामध्ये भीती वाटत असेल की तुमच्यासोबत तुमचीही अशी होरपळ होते, तर त्यासोबत तुमच्या जवळच्या माणसांना सुद्धा त्यामुळे त्रास होत असेल, तर डिवाईनचं असं म्हणणं आहे की ते प्रोटेक्टेड आहे. फक्त तुम्हाला स्टेबल करण्याची गरज आहे, तुमचा स्तर वाढवण्याची गरज आहे, तुम्हाला स्वतःला हिलिंग करणं गरजेचं आहे. आणि हे जे तुमच्या आयुष्याचं हे जे अपूर्ण चित्र आहे, ते आता तुम्हाला पूर्ण करण्याची गरज आहे. आपण अजून एंजलिक गायडन्स काय आहे का पाहूया यावरती. जस्ट लव्ह अँड न्यू चेंजेस विल ओपन अप. जे आयुष्यावरती प्रेम करा तुम्ही. एक तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये प्रेम राहू द्या. तुमचं मन बदलू नका. या सगळ्या लाईफ जगताना तुमच्या मनाचा विचार करा, तुमच्या सोलचा विचार करा. तुमच्यामध्ये ते डिवाईन प्रेम राहू द्या. आणि तुम्हाला असं दिसेल की एक नवीन चेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण झाले आहेत. यू विल नो व्हॉट इज गुड फॉर यू राईट ॲट दिस मोमेंट. आणि तुम्हाला ते कळून येईल हे जीवन जगताना की आता जेव्हा तुम्ही हे लाईफमध्ये तुम्ही फक्त जेव्हा प्रेमाचा एक अंतरंगात जेव्हा तुम्ही स्वतःचं फक्त प्रेमच पाहाल किंवा प्रत्येक वस्तूत कणाकणात जेव्हा प्रेम पाहायला शिकाल, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी हे काय गोष्ट चांगली आहे, काय वाईट आहे. या गोष्टीतला फरक तुम्हाला कळून येईल. डेअर टू बी फ्री, लिव्ह युअर सेल्फ पॉझिटिव्ह, जॉयफुली, डोंट होल्ड एनिथिंग बॅक. आता जे आयुष्य तुम्हाला आहे, तुमचं आहे पुढचं, ते त्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह लाईफ जगा. आणि या सगळ्या गोष्टीतून, सगळ्या पास्ट बिलीफ सिस्टीममधून, या कंडिशनिंगमधून, पॅटर्न्समधून तुम्ही स्वतःला फ्री करा. मूव्ह टुवर्ड्स द लव्हिंग लाईट. म्हणजे परमेश्वर तुमच्यासोबत आहे. ती जी लाईट आहे, डिवाईन लाईट, तिचा आधार घेऊन तुम्ही आयुष्यामध्ये पुढे चला. सो हा एक तुम्हाला मेसेज, हा डिवाईन टायमिंगचा आहे मेसेज. यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी कळाव्यात असं कुठेतरी स्पिरिट्सना वाटतं आहे. सो रीडिंग कसं वाटलं हे नक्की कळवा. आणि आवडलं असेल तर चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.